भुजबळांनी गौप्यस्फोट केला की मी 17 नोव्हेंबरलाच राजीनामा दिलाय, आरक्षण लढत येण्यापूर्वीच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. कसं पाहता या वक्तव्याकडे? मला वाटतं की राजीनामा दिल्याशिवाय मला माहिती तर नाही आहे, पण छगन भुजबळ आपले चांगले मित्र आहेत आणि त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून लढा दिलेला आहे. त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर शिवसेनेमध्ये असताना ज्यावेळेला ओबीसीच्या आरक्षणाच्या संबंधातला मुद्दा पुढे आला त्यावेळेला शिवसेनेने त्याला विरोध केलेला होता. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या शिवसेनेमध्ये राहू नये म्हणून त्यांनी शिवसेना सोडली होती आणि ते काँग्रेसमध्ये आले होते. ते ज्यावेळेला मी मंत्री होतो त्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ होते. त्यामुळं त्यांनी राजीनामा दिलेला आहे का नाही मला काही माहीत नाही आहे, पण मला वाटतं त्यांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी मंत्रिमंडळात राहिलं पाहिजे. ओबीसीला न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये त्यांची आवश्यकता आहे. भाजपतही ते प्रवेश करण्याची चर्चा सध्या सुरू आहे. छगन भुजबळ त्याच्याबद्दल काय मला माहिती नाही. आता भाजपमध्ये ते येणार आहेत की नाही काय त्याची मला माहिती नाही आहे, पण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, सिनियर नेते आहेत. अजित दादांच्या नंतर ते त्या ठिकाणी सिनियर नेते आहेत. त्यामुळं ते BJPत येतील वगैरे असं काही मला वाटत नाही आहे. आणि जर ते आले तर त्यांचं स्वागत आहे आणि BJPपेक्षा ते RPI मध्ये आले तर अजून त्यांचं स्वागत आहे. जवळून पाहतायत, समाजकारण करतायत. आज सध्या जे पद्धतीनं राजकारण सुरू आहे, दोन पक्ष या महाराष्ट्रात फोडले गेले, ज्या पद्धतीनं वक्तव्य रोज केली जातात, काय राजकारणाचा दर्जा कुठपर्यंत आलाय? काय वाटतंय तुम्हाला एकंदर या सगळ्या राजकारणाविषयी? मला असं वाटतं की अलीकडचं जे राजकारण आहे ते अत्यंत गलिच्छ अशा पद्धतीचं राजकारण मला पाहायला मिळतंय. आणि जे आमदार फुटलेले आहेत तर ते त्या आमदारांना त्या पक्षाचे नेते सांभाळू शकले नाही, कारण त्या आमदारांमध्ये खचखच होती. त्या आमदारांमध्ये ही भूमिका होती की आपण BJP सोबत जायला पाहिजे. आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला जर ते शिवसेनेचा पाठिंबा जर BJPला मिळाला असता तर हे 40 आमदार फुटत नव्हते. माननीय शरद पवार यांच्याकडे मी अनेक वेळेला विनंती केलेली होती की आपण देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत आलो पाहिजे. इंडिया आघाडीमध्ये राहून काही उपयोग नाही आहे. आणि ज्या BJPला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय 2014 मध्ये NCPने घेतला होता, त्यामुळं आता अनेक जे नितीश कुमार आहे ते आमच्यासोबत आलेले आहेत. ममता बॅनर्जी या सुद्धा NDAमध्ये होत्या. DMK पक्ष हा NDAमध्ये होता. नवीन पटनायक यांचा पक्ष NDAमध्ये होता. शरद यादव NDAमध्ये होते. जॉर्ज फर्नांडिस NDAमध्ये होते. त्यामुळे पवार साहेबांनी मला वाटतं की एवढं NDAच्या विरोधामध्ये मोदीच्या विरोधामध्ये भूमिका घेणं योग्य नाही आहे. मोदीजी बारामतीमध्ये आले होते. पवार साहेबांची त्यांनी स्तुती केलेली होती. पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत, ही भूमिका त्यांनी मांडलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी जर अगोदर हा निर्णय घेतला असता BJP सोबत येण्याचा तर ही त्यांच्या पक्षामध्ये फूट होत नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांना फोडलेलं आहे असं अजिबात नाही आहे. ते सगळे आमदार स्वतःच फुटलेले आहेत आणि आमच्याकडे आलेले आहे. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. 2/3 मेजॉरिटीनी एखादा ग्रुप करून त्यांना बाहेर येण्याचा अधिकार आहे. आणि 2/3 मेजॉरिटीनं जे लोक बाहेर येतात त्यांना पक्षाची मान्यता मिळते. कारण कायदाच असा आहे की पूर्वी 1/3 मेजॉरिटीने बाहेर पडण्याचा अधिकार होता, पण आता 2/3 मेजॉरिटीचा नियम आहे. त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे लोक, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आमदार आहे ते एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे स्वतः बाहेर आलेले आहे. त्यांना आम्हाला फोडण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की तो जो आमच्यावर आरोप होतो आहे तो अत्यंत चुकीचा आहे. कारण जवळून पाहतायत, समाजकारण करतायत. आज सध्या जे पद्धतीनं राजकारण सुरू आहे, दोन पक्ष या महाराष्ट्रात फोडले गेले, ज्या पद्धतीनं वक्तव्य रोज केली जातात, काय राजकारणाचा दर्जा कुठपर्यंत आलाय? काय वाटतंय तुम्हाला एकंदर या सगळ्या राजकारणाविषयी? मला असं वाटतं की अलीकडचं जे राजकारण आहे ते अत्यंत गलिच्छ अशा पद्धतीचं राजकारण मला पाहायला मिळतंय. आणि जे आमदार फुटलेले आहेत तर ते त्या आमदारांना त्या पक्षाचे नेते सांभाळू शकले नाही, कारण त्या आमदारांमध्ये खचखच होती. त्या आमदारांमध्ये ही भूमिका होती की आपण
बीजेपी सोबत जायला पाहिजे. आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला जर ते शिवसेनेचा पाठिंबा जर बीजेपीला मिळाला असता तर हे 40 आमदार फुटत नव्हते. माननीय शरद पवार यांच्याकडे मी अनेक वेळेला विनंती केलेली होती की आपण देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत आलो पाहिजे. इंडिया आघाडीमध्ये राहून काही उपयोग नाही आहे. आणि ज्या बीजेपीला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय 2014 मध्ये एनसीबीने घेतला होता, त्यामुळं आता अनेक जे नितीश कुमार आहे ते आमच्यासोबत आलेले आहेत. ममता बॅनर्जी या सुद्धा एनडीएमध्ये होत्या. डीएमके पक्ष हा एनडीएमध्ये होता. नवीन पटनायक यांचा पक्ष एनडीएमध्ये होता. शरद यादव एनडीएमध्ये होते. जॉर्ज फर्नांडिस एनडीएमध्ये होते. त्यामुळे पवार साहेबांनी मला वाटतं की एवढं एनडीएच्या विरोधामध्ये मोदीच्या विरोधामध्ये भूमिका घेणं योग्य नाही आहे. मोदीजी बारामतीमध्ये आले होते. पवार साहेबांची त्यांनी स्तुती केलेली होती. पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत, ही भूमिका त्यांनी मांडलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी जर अगोदर हा निर्णय घेतला असता बीजेपी सोबत येण्याचा तर ही त्यांच्या पक्षामध्ये फूट होत नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांना फोडलेलं आहे असं अजिबात नाही आहे. ते सगळे आमदार स्वतःच फुटलेले आहेत आणि आमच्याकडे आलेले आहे. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. 2/3 मेजॉरिटीनी एखादा ग्रुप करून त्यांना बाहेर येण्याचा अधिकार आहे. आणि 2/3 मेजॉरिटीनं जे लोक बाहेर येतात त्यांना पक्षाची मान्यता मिळते. कारण कायदाच असा आहे की पूर्वी 1/3 मेजॉरिटीने बाहेर पडण्याचा अधिकार होता, पण आता 2/3 मेजॉरिटीचा नियम आहे. त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे लोक, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आमदार आहे ते एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे स्वतः बाहेर आलेले आहे. त्यांना आम्हाला फुटण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की तो जो आमच्यावर आरोप होतो आहे तो अत्यंत चुकीचा आहे. साईबाबांचं दर्शन घेतलंय समाधीचं. लोकसभेच्या दृष्टीनं काय प्रार्थना साईबाबांकडे केली आहे? आता एकतर लोकसभेचं आता एकतर जर मला संधी मिळाली, एकदा मी इथं उभा राहिलो होतो त्यावेळेला त्या ठिकाणी मला या ठिकाणी विजय मिळाला नव्हता. पण या ठिकाणी साईबाबाच्या दर्शनासाठी आज मी इथं आलो होतो आणि अनेक वेळेला मी इथं आलेलो आहे. ज्या वेळेला इथं शिर्डीला आलो त्यावेळेला साईबाबांचं दर्शन आपण घेतलेलं आहे. आणि रोज या ठिकाणी 50 ते 60 हजार भाविक येतात. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये असतात, महाराष्ट्र आहे, नॉर्थ इंडिया आहे आणि ते देशामध्ये जास्त उत्पादन असणारं तिरुपती नंतर हे ते देवस्थान आहे. या ठिकाणी श्रद्धाळू लोक मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि आज मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळं काय लोकसभेसाठी मी आलो असं अजिबात नाही आहे. मी समाजामधला कार्यकर्ता आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे, सर्व धर्म समभावाची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. या ठिकाणी श्रद्धाळू लोकांची संख्या मोठी आहे आणि लोकसभेच्या दृष्टिकोनातून काय मला जर संधी मिळाली तर मी या ठिकाणी उत्सुक आहे. मी माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री आहे आणि जर मला तर संधी मिळाली आणि मला मंत्री होण्याची संधी नक्की मिळालच आहे तर या भागाचा जो विकास आहे तो करण्यासाठी या भागामध्ये इरिगेटेड असणारा मोठा एरिया आहे. तरी या ठिकाणी ट्रायबल लोकांची जी संख्या आहे, दलित आहेत, ओबीसी आहेत, जनरल कॅटेगरीचे लोक आहेत, मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या सर्वांना न्याय देण्यासाठी मी नक्कीच जर मला संधी मिळाली तर या भागाचं डेव्हलपमेंट करण्यामध्ये मी तसा प्रयत्न करणार आहे. तसा मी लोकसभेतला माणूस आहे. मी 3 वेळेला लोकसभेमध्ये होतो. एकदा मुंबईमधून, 2 वेळेला पंढरपूरमधून, 4थ्या वेळेला मी शिर्डीमध्ये उभा राहिलो होतो. त्यावेळेला काही वेळ गैरसमजातून माझा पराभव झाला होता. परंतु आता मला खात्री आहे की मी केंद्रामध्ये मंत्री आहे आणि लोकांच्या भावना मी पाहतो आहे. अनेक लोकांचे मला फोन येत आहेत आणि आपण इथं आलो पाहिजे अशा पद्धतीची मागणी देखील करतायत. त्यामुळं जर मला जर संधी मिळाली तर या भागाचा विकास करण्यासाठी मला चांगली मदत करता येऊ शकेल. सरकार केंद्र सरकारवर टीका करतात, उद्धव ठाकरे त्याच पद्धतीने टीका करतात. शरद पवार सध्या
राज्यभर दौरे करून तेही टीका करतात. कसं पाहता या महाविकास आघाडीच्या या सगळ्या दौऱ्यांकडे? मला असं वाटतं की या लोकांना टीका करण्या पलीकडे दुसरं काय उद्योग नाही आहे. कारण हे लोक नरेंद्र मोदींच्या पाठीमागे लागलेले आहेत आणि जेवढे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये ते बोलत राहतील तेवढा नरेंद्र मोदींना फायदा होतो आहे. जेवढ्या ते नरेंद्र मोदींना शिव्या देतील तेवढा त्यांना फायदा आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की जनता आमच्या पाठीशी आहे. आपण आता पाहिलेलं आहे की छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये BJP येणार नाही अशा पद्धतीचे रिपोर्ट होते. पण जनता ही त्यांच्या बाजूला आहे. आणि ही गोष्ट मी आपल्याला सांगतो की मागच्या वेळेला 2018 मध्ये ज्या वेळेला या 5 राज्याच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला 5ही राज्यामध्ये BJP हरलेली होती. नंतर झालेल्या लोकसभेमध्ये मात्र BJP 282 जागावरून 303 जागावर पोहोचलेली होती. त्यामुळे यावेळेला मला खात्री आहे की आम्ही जेवढी कामं केलेली आहे त्या कामांचा आढावा घेतल्यानंतर जनतेमध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. समतावादी भारत बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व धर्म समभावाची भूमिका जी संविधानाने घेतलेली आहे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी जे आहेत ते सगळ्या धर्मियांना न्याय देणारे आहेत आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीनं आमचं सरकार जे आहे त्या सरकारवर आरोप होत आहेत. हे सरकार संविधान बदलणार आहे. विरोधकांकडे सध्या कुठलाही विषय राहिलेला नाही आहे. त्यामुळं ते अशा पद्धतीची टीका करतायत. पण संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे. संविधान हे अत्यंत स्ट्रॉंग आहे, अत्यंत मजबूत आहे आणि त्या संविधानाला कोणी बदलू शकत नाही. फक्त विरोधकांचा आरोप अत्यंत खुळसाळपणाचा आहे असं आमचं याबद्दल मत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.